श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या मोठे फॅमिली युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे गणेश जयंती. मागे गणपती आहेत ना, आता आजच गणपती बसले आहेत, गणपती आले आहेत म्हणजे आपल्या घरी. तर गणपतीसाठी नैवेद्य आज तिळाचाच दाखवायचा असतो, म्हणून मी आज तिळाचे मोदक बनवणार आहे. तर चल आपण बघूया तिळाचे मोदक कसे बनवायचे ते. या आता इथे हे पाव किलो तीळ आहेत, मी साफ करून घेतलेले आहेत. हे पाव किलो तीळ आहे, पाव किलो गुळ आहे आणि एवढं वाटीभर शेंगदाणे आहेत. तर आता आपण तीळ पहिले भाजून घेऊया. गॅस चालू केला मी, आता आपण भाजून घेऊया. तीळ भाजले की असे फुललेले दिसतात. ते अजून आपले भाजून झालेले नाही, पण असं फुललेले दिसले की मग समजायचं आपले तीळ भाजलेत. आणि तडतड असे वाजतात ते भाजले की. चांगले भाजून घ्यायचे, कच्चे चांगले नाही लागत मग. असे भाजायला लागले एवढे तडतड उडतात आणि असे बाहेर सगळे उडतात कढईतून, नाही का असे. मग समजायचे की आपले तीळ भाजलेत. आता हे माझे भाजलेलेच आहे. 2 मिनिटं आपण बघूया आणि मग गॅस बंद करूया. असे फुललेले दिसतात बघा भाजल्यानंतर. आता आपण मी गॅस बंद करते. ते आपले भाजलेले आहेत तीळ, व्यवस्थित भाजले म्हणजे. गॅस बंद केलाय. आपण हे परातीत काढून घेऊया म्हणजे लवकर थंड होतील. आपल्याला हे तीळ थंड करायचे आणि गूळ आणि तीळ मिक्सरला लावायचंय. त्यासाठी आपल्याला तीळ पूर्ण थंड करून घ्यायला पाहिजे. आपण हे तीळ पूर्ण थंड झाल्यानंतर मग मिक्सरला लावूया. आता बघा तीळ आपले थंड झालेले आहेत. आपण थोडंसं तीळ आणि थोडासा गुळ असं मिक्सरला लावायचं आपल्याला. थोडंच लावून घेऊया. आणि हे थोडेसे तीळ आहे ना, मी थोडेसे ठेवते अख्खे टाकायला त्याच्यामध्ये, म्हणजे मोदक बनवताना आपल्याला ते अख्खे थोडेसे दिसतील. आपण हे 2 ह्याच्यामध्येच मिक्सरला होऊन जाईल. आणि शेंगदाण्याचा कूट पण मी याच्यामध्येच टाकणार, अजून थोडासा बारीक करते. बघा हे तेल याच्यात टाकते आणि ह्याच्यातच आपल्याला गूळ टाकायचा आहे आजकाल. बघू आपण हे मिक्सरला लावूया.
असं होतं. थोडेसे शेंगदाणे पण त्याच्यात टाकते. असं वाटते अजून. हे बघा, हे असं आपलं झालेलं आहे वाटून. आणि हे थोडंसं मी मोठं मोठं ठेवलेलं आहे हे दिसण्यासाठी, आणि हे पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे. आता हे पण आपण एकजीव करून घेऊ पहिला. तर हे बघा, हे झालेलं आहे. आता आपण बनवले घेऊ. याला तेल लावून घ्यायचंय मोदकाच्या साच्याला. हे आता मोदकाच्या साच्याला ते तूप लावून घ्यायचंय. हे गावठी तूप आहे, मी तूप लावून घेतले. आणि आता हे सारण याच्यामध्ये भरायचंय असं. आणि इथे मी ना एक काजू टाकणार आहे, म्हणजे असं दिसेल बाहेरून असं. तो ऑप्शनल आहे, तुम्ही नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल, डायरेक्ट असेच बनवले तरी चालतील. ह्याचे लाडू पण बनवू शकता तुम्ही. नसेल तुम्हाला मोदक बनवायचे तर लाडू पण बनवा, लाडू पण छान होतात. पण आज गणेश जयंती म्हणून मी विचार केला की मोदकच बनवूया आपण. बघू कसं झालं आपला मोदक. हे बघ, मस्त झालेला आहे आपला काजू. आता आपण दुसरे बनवून घेऊ. थोडासा तुपाचा हात लावत जायचा आहे. इथे मी काजू या साईडला ठेवले. आता अशा प्रकारे आता मी सगळे बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. ही लाईन आहे, ही मोदकाची लाईन येते अशी वरती. ती मला वाटतं असे पॅक करून टाकावी, मग छान वाटतं. तर मी ह्याला लाईनीला पॅकच करते, म्हणजे छान दिसते. हे बघ, तर अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. चला, मी हे बनवून घेते आता.
हे बघा, अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार करून झालेले आहेत. आता आपण देवाला नैवेद्य ठेवूया आणि पूजा पण बघूया आता. तर आता आपण पूजा करूया आणि नैवेद्य देवाला पण नैवेद्य ठेवूया. पहिल्यांदा काय करायचंय, आपल्याला दिवा पेटून घ्यायचा आहे. पूजा करायला सुरुवात केली की आपण पहिल्यांदा दिवा पेटवायचा असतो. आपण पहिला दिवा पेटवून घेऊया. तर दिवा पेटून आपण साईडला ठेवूया. आणि आता मला आहे ना कलश ठेवायचा आहे. म्हणजे मंदिरामध्ये मी कलश ठेवते, तर आता गावी माझं कलशावरती जो नारळ होता तो खूप मोठा झालेला. मग मी आता गावी गेली तर तो लावायला घेऊन गेलेली. तर आता मला दुसरा ठेवायचा आहे ना, मग मी आता तो ठेवून घेते. तर हे आता मी कलशामध्ये पहिला पैसा आणि सुपारी टाकायची. आता हळद आणि कुंकू टाकून घेऊया आपण. आता हे एक फूल टाकूया. आणि ही पाने आहेत ना, ही नागलीची पाने आहेत. ही म्हणजे विकत नाही आणलेली मी, आमच्या इथे खालती सोसायटीच्या इथेच लावलेली झाड आहे त्याचं. तर ती मी तिथूनच तोडून आणते. मी नागलीची पानं विकत नाही आणत कधी, तिथं आहेत तर मग तिथूनच आणते. आणि आता याच्यामध्ये नारळ ठेवायचा आहे. आता पण कलशावर आपण स्वस्तिक काढून घेऊया. आता कुंकवाची बोटं लावलेली आहेत ना, आता आपण हळदीची बोटं लावून घेऊया त्याला. आता आपलं झालेलं आहे, तर आपण कलश ठेवून देऊया. आता आपण दिवा पेटवलेला, अगरबत्ती पेटून घेऊया. हे धूप पेटूया.
आणि इथे आपण तुपाचा दिवा पण पेटवणार आहोत. तेलाचा दिवा पेटवलाय, इथे तुपाचा पेटवूया आपण. आता आपण फुलं ठेवून घेऊया. हे गणपती बाप्पाला लाल फुलं हवं आहे. जास्वंदाचं पाहिजे तर जास्वंदाचं काही भेटलं नाही तर आपण लाल गुलाब पण ठेवू शकतो. आणि इथे गणपती बाप्पांना आपण दुर्वा पण वाहणार आहोत. हे गणपती बाप्पांना दुर्वा हे नैवेद्य ठेवायचं आपल्या गणपती बाप्पाला. ओम तस्मै दुर्वरेण्यं भर्गो देवस्य प्रचोदयात्. नैवेद्य समर्पयामि. आता आपलं नैवेद्य पण ठेवून झालेलं आहे. आता आपण आरती करूया. अशा प्रकारे आपली आज पूजा, गणपतीची पूजा पण झालेली आहे आणि तिळाचे मोदक पण बनवून झालेले आहेत. तर
व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.